नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मंडळी, आज सर्वप्रथम मी आपले सर्वांचे खूप खूप आभार मानतो. सर्वांचे मनपूर्वक धन्यवादही. आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आज आपले 1000 सबस्क्रायबरही पूर्ण झालेले आहेत. त्यामुळं आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. असं सहकार्य आपल्या चॅनलला नेहमी ठेवा अशी आशा करतो. तर आजचा विषय आहे, कोणत्या दिवशी कोणत्या मंत्राचा जप फलदायी ठरतो. भारतीय धर्मशास्त्रामध्ये मंत्रजप याला अत्यंत पवित्र, प्रभावी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शक मानले गेले आहेत. प्रत्येक दिवशी विशिष्ट देवतेचं आधिपत्य असते आणि त्या देवतेचा मंत्र जप केल्याने त्या दिवसाची ऊर्जा तत्व जागृत होते. त्यामुळे जप अधिक फलदायी ठरतो. या भागात याच विषयावर सविस्तर माहिती आपण घेऊयात. आता सोमवार भगवान शंकराचा दिवस. आदिदेवता म्हणजे महादेव, चंद्रदेव. यांचा मंत्र आहे ओम नमः शिवाय. हा पंचाक्षरी मंत्र अत्यंत प्रभावी आहे. सोमवारच्या दिवशी या मंत्राचा जप केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात, चित्त शांती लाभते, रुद्रतत्व जागृत होते. या जपाचे फायदे म्हणजे मानसिक स्थैर्य लाभते, आरोग्य वृद्धी होते, दीर्घायुष्य लाभते आणि मोक्षदायी प्रभाव होतो. नंबर 2 म्हणजे मंगळवार. श्री हनुमान व मंगळ ग्रह. आदिदेवता हनुमानजी, मंगळदेव. यांचा मंत्र आहे ओम हन हनुमते नमः. या मंत्राचा जप मंगळवारी केल्यास भय, संकट, ग्रहदोष, कोर्ट कचेरीत यश आणि आत्मविश्वास वाढतो. अधिक फलदायी मंत्र जो आहे तो म्हणजे हनुमान गायत्री मंत्र. ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमानाय प्रचोदयात. या जपाचे फायदे म्हणजे शत्रूवर विजय मिळतो, आत्मबल आणि कार्यक्षमता वाढते. नंबर 3 बुधवार. बुध ग्रह व श्री गणेश. आदिदेवता श्री गणपती व बुधदेव. यांचा मंत्र आहे ओम गण गणपते नमः. बुधवारी बुद्धी आणि संवाद तत्व प्रबळ राहते. श्री गणेशाचे हे बीज मंत्र ज्ञान, शिक्षण, यश आणि शुभारंभासाठी योग्य आहे. अधिक फलदायी मंत्र म्हणजे गणेश गायत्री मंत्र. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. या जपाचे फायदे म्हणजे अभ्यासात प्रगती होते, निर्णय शक्ती वाढते, व्यावसायिक अडथळ्यांचे निरसन होते. नंतर गुरुवार. बृहस्पती व श्री विष्णूचा. आदिदेवता म्हणजे श्री हरी विष्णू आणि गुरु. यांचा मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय. गुरुवार हा गुरुतत्वाचा दिवस आहे. या मंत्राने ज्ञान, धर्म, श्रद्धा वाढते. अधिक फलदायी मंत्र म्हणजे गुरु गायत्री मंत्र. ओम बृहस्पते विद्महे दिव्यगात्राय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात. या जपाचे फायदे म्हणजे आध्यात्मिक उन्नती होते, उत्तम शिक्षक किंवा गुरु लाभ होतो, यश, मान आणि प्रतिष्ठाही मिळते. मित्रांनो, आपण जर इथपर्यंत आला असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा. शुक्रवार. माता लक्ष्मी व शुक्रग्रह. आदिदेवता महालक्ष्मी. शुक्राचार्य. मंत्र ओम श्री महालक्ष्मी नमः. शुक्रवारी हा मंत्र केल्यास धन, वैभव, ऐश्वर्य आणि प्रसन्नता प्राप्त होते. अधिक फलदायी मंत्र म्हणजे लक्ष्मी गायत्री मंत्र. ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. या जप केल्याचे फायदे म्हणजे आर्थिक समृद्धी मिळते आणि सौंदर्य, वैवाहिक सौख्य, वैभव संपन्न जीवन मिळते. नंतर शनिवार. शनिदेव व कालभैरव. आदिदेवता शनिदेव, कालभैरव आणि हनुमान. यांचा मंत्र आहे ओम शनिश्चराय नमः. शनिवारी शनिदेवाचा जप केल्यास 7.5 अष्टम शनी, शनिदोष यापासून रक्षण होते. अधिक प्रभावी मंत्र म्हणजे कालभैरव अष्टक. ओम कालभैरवाय नमः. या जपाचे फायदे म्हणजे ग्रहदोष निवारण होते, कर्मबळ वृद्धी होते आणि कार्यात यश मिळते. आता बघूया रविवार म्हणजे सूर्यदेव आणि आत्मतत्व. आदिदेवता सूर्यनारायण. यांचा मंत्र आहे ओम घृणी सूर्याय नमः. रविवारी सूर्यदेवाच्या जपाने आरोग्य, तेज, आत्मविश्वास, आत्मप्रकाश होतो. अधिक फलदायी मंत्र म्हणजे आदित्य हृदय स्तोत्र. सूर्य गायत्री मंत्र. ओम भास्कराय विद्महे महातेजाय धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयात. या जपाचे फायदे म्हणजे आरोग्यदायी जीवन लाभते,
आत्मबल वृद्धी होते, प्रतिष्ठा आणि यशही मिळते. आता मंत्रजपाचे काही नियम आहेत ते आपण समजून घेऊ. सर्वप्रथम म्हणजे वेळ. ब्रह्ममुहूर्त सकाळी 4 ते 6 ही वेळ सर्वश्रेष्ठ मानली गेलेली आहे. मात्र दिवसभरात देवतेनुसार वेळ निवडावी. आसन. आसनामध्ये कुश, कमळपान, लोकर व रेशमी वस्त्राचे आसन आपण वापरू शकतो. आता माळ. रुद्राक्षाची माळ ही शिव व हनुमान मंत्रासाठी वापरावी. कमळगाठ माळ ही माळ लक्ष्मी मंत्रासाठी वापरावी. तुळशीची माळ ही माळ विष्णू मंत्रासाठी वापरावी. स्फटिकाची माळ ही माळ सरस्वती व गुरुमंत्रासाठी वापरली तरी चालते. आता संख्येचे नियम बघू. 11, 21, 108 किंवा 1080 असं जप संख्येचा नियम आहे. तो दररोज न चुकता पाळल्यास अधिक फलदायी ठरतो. आता मंत्रजपाचे आध्यात्मिक फायदे म्हणजे कोणते तर स्पष्टीकरण त्याचे आपण बघूयात. मनशांती. मन स्थिर होऊन चिंता कमी होते. देवतेशी जोड. मंत्र म्हणजे देवतेचे कंपन, त्यामुळे आत्मिक संपर्क वाढतो आणि कर्मशुद्धी होते. मंत्रजपानं अंतःकरण शुद्ध होते, सकारात्मक ऊर्जा मिळते. मंत्र उच्चाराने घरात चैतन्य निर्माण होते, आत्मिक उन्नती होते आणि मोक्षमार्गाचीही तयारी होते. मंत्रजप व ग्रहदोष. मंत्र हे ग्रहदोषांचे निवारण करणारे शक्तिशाली उपाय आहेत. दर आठवड्यात 7 ग्रहानुसार मंत्रजप केल्यास संपूर्ण ग्रहबाधा दूर होते. विशेषतः नवग्रह मंत्रसुद्धाही फलदायी ठरतात. प्रत्येक दिवस देवतेशी संबंधित असून या दिवसाच्या ऊर्जेला अनुसरून मंत्रजप केल्यास तो अधिक फलदायी ठरतो. मंत्रजप ही केवळ आध्यात्मिक क्रिया नाही मित्रांनो, ती आपले मन, शरीर आणि कर्म यांना योग्य दिशा देणारी साधना आहे. जर आपण नित्यनियमाने त्या दिवशी योग्य मंत्र जपत राहिलो तर आयुष्यातील अडचणी, चिंता, व्याधी, दारिद्र्य, अपयश यावर मात करता येते आणि जीवन आध्यात्मिकदृष्ट्या अधिक समृद्ध होते. हरिओम. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.